निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। कलीला थांबवण्यासाठी काय उपाय करावा हे दत्त महाराजांना विचारायला हवं, कारण हीच ती वेळ आहे। जर कलीला आता थांबवलं नाही तर तो पुढे पुढे येत राहील, आणि जर तो मनुष्य वस्तीमध्ये शिरला तर त्याला थांबवणं अशक्य आहे। त्याची सावली ही मनुष्यावर पडता कामा नये। गुरुदेव, आपण श्री दत्त महाराजांना विचारूयात की काय केलं पाहिजे। दत्त महाराजांनी जो यज्ञ केला त्यामुळे तो काही काळ थांबला गोरक्ष, यज्ञाचा प्रभाव राहिला, परंतु एवढं करून पुरेसं नाही। त्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्याची आवश्यकता आहे। गुरुदेव, असा कोण आहे जो कलीला थांबवू शकेल? ते आपण दत्तप्रभूंनाच विचारूया। ये तुम्ही कितीही यज्ञ करा, कितीही प्रार्थना करा, आता मला थांबवणं शक्य नाही। राम असताना मंथरेच्या मनात शिरलो आणि रामाला वनवासाला पाठवलं। इथे जो जो दुष्ट आहे त्याच्या मनात शिरेल आणि असा थैमान घालेल की तुम्ही सगळे बघत राहाल। दत्त दत्त जय जय दत्त 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 जय जय दत्त शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। गुरुवर, आपल्याला सर्व परिस्थिती ठाऊक आहेच। अनेक प्रदेशात आग लागली आहे, अनेक नद्यांना पूर आले आहेत, अनेक ठिकाणी भूकंप होत आहे। गुरुदेव, आपण जो यज्ञ केला आहे त्यावर कलीची ही प्रतिक्रिया आहे। याची मला कल्पना आहे, परंतु ह्यात त्याला कोणाचेही प्राण घेऊ दिले नाहीयेत। गुरुदेव, मी भिक्षेसाठी लोकवस्तीमध्ये गेलो होतो, परंतु तिथे मला लोकांमध्ये भीतीचे सावट जाणवले होते। गुरुदेव, आता ह्या कलीचे धाडस वाढलेले आहे। देवा, अजून काय उपाय आहे? ह्या कलीला जर थांबवलं नाही तर अवघड होऊन बसत। हे प्रभू, सर्व पशु पक्षी घाबरलेले आहेत। कोणीही घाबरण्याचं कारण नाहीये। प्रत्येकाचे सृष्टीतले कार्य ठरलेले आहे।
कलीला थांबवण्याचं कार्य एकच करू शकतो. तो कोण आहे गुरुवर? कालभैरव, कालभैरव, कालभैरव. जालिंदर, तू माझ्याजवळ थांब. तुम्ही सगळ्यांनी कालभैरवाला माझा संदेश द्या आणि कलीला बंधन घाला. जशी आज्ञा गुरुवर. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गुरुदेव काल भैरवालाच सगळे सांगण्यासाठी गेले आहेत. त्याचा अर्थ कलीचा प्रश्न संपून जाईल. काळभैरव हा काळाचा स्वामी आहे. त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. हा अंतिम पर्याय होता जो आपण वापरला. यानंतर कलीच्या बाबतीत काळभैरव काय निर्णय घेईल त्यावर सगळं अवलंबून आहे. आपण संदेश पाठवलेला आहे नाथांकडे. नाथही तसं आव्हान करतील त्याला. त्याचा अर्थ कालभैरव आपल्या आदेशाचं सहज पालन करतील. हो, कली आणि काळभैरव यांच्यात काय घडेल ते फार महत्वाचं आहे. काळभैरवाला आजपर्यंत कोणीही हरवलेलं नाही आणि हरवणारही नाही. परंतु सगळ्यात पहिली गोष्ट काळभैरवाला जाग करणं महत्वाचं आहे. असं का म्हणतात आपण गुरुदेव? काळभैरवाला मदिरा पाजून ग्लानी ठेवलेला आहे. कारण तो जर जागा राहिला तर त्याची शक्ती इतकी अफाट आहे की त्याला आवरणं अवघड आहे. म्हणून ब्रह्मदेव त्याला सतत ग्लानीत राहण्यासाठी मदिरा देतात. हा तर फार अवघड प्रश्न आहे. आता नाथांसमोर हे आव्हान आहे की ते त्याला कसं जाग करतात. कालभैरवाला ब्रह्मदेवांनी जाणीवपूर्वक ग्लानीत ठेवलेला आहे. अशा वेळी नाथांनी काय करावे? पार्वती, नाथांकडे इतक्या सिद्धी आहे की त्यांनी एका स्थानावर बसूनही कालभैरवाला जाग केलं असतं. परंतु त्यांनी त्याला प्रयत्नपूर्वक जाग करायचं ठरवलं आहे. याचा अर्थ नाथांनी प्रयत्न करण्याचे सोडले नाही. त्यांनी कर्म करायचे सोडले नाही. परंतु ह्या सगळ्यातून काय साध्य होईल स्वामी? हा मनुष्यासाठी संदेश आहे जो नाथांनी त्यांच्या आचरणातून दिला आहे.
गुरुदेव, भैरवनाथ तर निद्रेत दिसत आहेच. मदिरा देऊन त्यांना ग्लानीत ठेवलं आहे गोरक्षा. परंतु गुरुदेव, त्यांना अशा पद्धतीने ग्लानीत ठेवायचे कारण काय? ते ग्लानीत नसतील तर त्यांना नियंत्रित करणं अत्यंत अवघड आहे. त्यांचं बल इतकं आहे की ब्रह्मदेवांना असं वाटतं की त्यांनी ग्लानीतच असावं. गुरुदेव, एक काळ असा होता की ब्रह्मदेवांची 5 मस्तकं होती. एक दिवस रागात त्यातलं एक मस्तक कालभैरवाने उडवलं. त्यामुळे ब्रह्मदेवांनी हा निर्णय घेतला आहे. गुरुदेवा, पर जागा कसा करायचा आहे भैरवाला? तोच विचार करतो आहे अडबंकी. इथे वाद्य आणून नगारे झांज वाजवले पाहिजे. नाही, त्यानेही ते जागे होणार नाहीत. आपल्याला दुसरा काहीतरी विचार करावा लागेल. स्वामी, मच्छिंद्रकडे असा कोणता पर्याय आहे ज्यातून कालभैरव जागा हो? पार्वती, अंतःकरणापासून केलेली स्तुती ही देवांना प्रिय असते. आणि मच्छिंद्रकडे कालभैरवाची स्तुती करणं हा एकच पर्याय आहे. परंतु अशाने कालभैरव जागा होईल. पार्वती, तू पुढे बघ काय होतंय ते. गुरुदेव, कालभैरवाला जागवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कालभैरव ग्लानीत आहे गोरक्ष. केवळ स्तुतीनेच तो जागा होईल. आपण त्याच्या स्तुतीचा जागर करूयात. कालभैरवा, कालभैरवा, जागा हो, जागा हो, जागा हो, जागा हो. ज्याचे पवित्र चरण देवराज इंद्र पूजतो, ज्याने साक्षात सर्पाचे दानवे धारण केले आहे, ज्याच्या मस्तकावर चंद्र आहे आणि दिशा हे ज्याचं वस्त्र आहे, जो प्राचीन काशी नगरीचा राजा आहे, त्या कालभैरवाचे मी आवाहन करतो. आदेश, आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन. ज्याचे तेज कोट्यावधी सूर्यासारखे आहे, ज्याचा गळा निळा आहे, ज्याचे 3 नेत्र आहे, जो काळाचाही काळ आहे, ज्याचे नेत्र हे कमळासारखे आहेत, ज्याचा त्रिशूळ विश्वाचा आधार आहे, अशा कालभैरवाचे मी आवाहन करतो. स्वामी, नाथ कालभैरवाचं काय सुंदर वर्णन करता आहे. पार्वती, तुला म्हणालो होतं नाथांकडे केवळ सिद्धी शक्ती नाही, तर त्यांच्याकडे अपार ज्ञानही आहे.
सरस्वती प्रसन्न आहे त्यांच्यावर. जो धर्माचा रक्षक आहे आणि अधर्माचा नाश करतो, जो जन्म जन्मांतरीच्या पापातून मुक्तता करतो, जो आनंददायक आहे, त्या कालभैरवाची मी आराधना करतो. जो अनादि अनंत एकमेव निष्कलंक असा देव आहे, जो मृत्यू अहंकाराचा नाश करतो, जो भीतीचाही नाश करतो, त्या काल भैरवनाथाचं मी आवाहन करतो. ज्याच्या विकट हास्याने ब्रह्मांड हलते, ज्याच्या केवळ दृष्टीने सगळी पातकं जळून खाक होतात, जो भक्तांना अष्टसिद्धी देतो, त्या कालभैरवाचे मी आवाहन करतो. प्रयत्नांना यश आलं आहे. नाथांनी कालभैरवाला जाग केलं आहे. आता सगळ्या सृष्टीत कली जो थैमान घालणार होता त्याला बंधनं येतील. त्याला हवं तसं तो वागू शकणार नाही. माझ्या प्रिय नाथांनी समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. तुम्ही माझी जी स्तुती केली त्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आधीपासूनच मी नाथांना आणि नाथ संप्रदायाला सहाय्य करत आलो आहे. तुमच्या कार्यात मी सहभागी आहे. तुम्ही मला जाग केलं त्याचं कारण मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. हे कालभैरवा, तुझ्यापासून काहीही लपून राहिलं नाही. तरीही तू निद्रेत असल्यामुळे तुला कल्पना नसेल की कलीचं बल हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दत्त महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्याला आवर घालण्याचं आम्ही ठरवलं आहे. अन्यथा मनुष्याचं पशुपक्ष्यांचं जगणं ते भविष्यात फार दुर्गम होणार आहे. हे कालभैरव, कलीसोबत युद्ध करण्याची आम्हाला आज्ञा नाही. कलीला बंधन घालण्यासाठी आपल्याला आवाहन करावं अशी आज्ञा श्री दत्त महाराजांनी आम्हाला दिली आहे. दत्त महाराजांना माझा नमस्कार. तुम्ही जी प्रार्थना घेऊन आला आहात
ती तुमची इच्छा मी पूर्ण करेन. जेव्हा हीच येळ आहे, कलीला आता जर आवर घातलं नाही तर मोर त्याला आवर घालणं कोणाला बी जमणार नाही. निश्चिंत रहा. कली 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 तुझा काळ बनून येतोय मी. कालभैरवा, आम्ही तुझ्याकडे आलो आहोत आणि नाथ संप्रदायाचं हे फार मोठं कार्य पूर्ण करण्यासाठी तुझं पूजन आधी करतो.